मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6. व्हिडिओ क्वालिटी जरा डल असेल, पण तुम्हाला आजच्या व्हिडिओ 30 गाड्यांचा नक्की स्टॉक तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर स्टॉक पाहू शकता. 2 आर्टिका आहेत. प्रीमियम मध्ये गाड्या हवी असेल, BMW, मर्सिडीज अशा गाड्या नक्कीच अवेलेबल असणार आहेत. त्याचबरोबर स्विफ्ट पण अवेलेबल असणार आहे. पेट्रोल, CNG, डिझेल मध्ये गाड्या अवेलेबल असणार आहेत. आणि आज आपण आलेलो आहे सिद्धिविनायक मोटर्स या ठिकाणी. पंकज भाऊ जोडले गेले. पंकज भाऊ नमस्कार. भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येतोय. बरोबर. पर टू व्हीलरचा व्हिडिओ झाला एकदम जबरदस्त. हो. तर 4 व्हीलर पण आणलेले. काय काय स्टॉक मध्ये अवेलेबल केलेले? आता आपल्याकडे मारुती सुझुकी पासून आहे ना, आपण प्रीमियम गाड्या पण घेऊन आलेलो आहेत. लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत इनोवा वगैरे सगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे. बर. तर आपण ह्या व्हिडिओची सुरुवात आपण करूया. म्हणजे आता लो बजेट मध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत? लो बजेट मध्ये आपल्याकडे मारुतीची जेन आहे, हम्म. टाटाची इंडिका आहे, बर. वेगनार आहे. लो बजेट मध्ये भरपूर गाड्या आणलेल्या आहेत. पेट्रोल प्लस CNG मध्ये पण गाड्या असणार? कंपनी फिटेड CNG आहे, डिझेल व्हेरियंट आहे, पेट्रोल व्हेरियंट आहे. सगळे व्हेरियंट मध्ये ऑटोमॅटिक सुद्धा गाड्या घेऊन आलेल्या आहेत. तर तुम्हाला 25-26 गाड्या आहेत आपल्याकडे. पूर्ण गाड्यांची डिटेल आपण फुल मेंटेन. सांगूया. सगळ्या गाड्यांचे आपल्याकडे पेपर क्लिअर आहेत. कधी गाडी बघायला आल्यानंतर पहिले तुम्ही गाडीचे पेपर वगैरे चेक करा, ट्रायल घ्या, त्यानंतरच व्यवहार करा. काही problem लोकेशन कुठे आहे आपलं? आपलं लोकेशन जे आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवार चौक मध्ये आपलं सिद्धिविनायक मोटर्स म्हणून शॉप आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. कोणाला गाडीची माहिती डिटेल मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला गाडीचे फोटो आणि गाडीचे पूर्ण डिटेल्स आणि लोकेशन तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाईल. तर कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल मॅपचा तुम्हाला ऍड्रेस वगैरे भेटून जाईल. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवात करू. टाइम संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर पंकज भाऊ, पहिली इंडिका काय माहिती असणार आहे? इंडिका जी आणली 2011 ची मॅक्विल आहेत गाडीला. MH12 मध्ये फर्स्ट ओनर आहे. आणि ह्या गाडीची प्राइस आपण फक्त 90,000 रुपये ठेवली. 90,000 मॉडेल. मॉडेल 2011 पेट्रोल. 2011 मॉडेल पेट्रोल इंजिन मध्ये गाडी अवेलेबल असणार. पेट्रोल ऍव्हरेज काय याला? या गाडीला 22 ऍव्हरेज आहे पेट्रोलला. हा. टाटाची एकदम डिमांडिंग गाडी आहे. आणि ओनर किती आहे? फर्स्ट ओनर मध्ये गाडी. सिल्वर कलर मध्ये अवेलेबल आहे गाडी. पेट्रोल इंजिन मध्ये. हा. इंटेरियर वगैरे कसं आहे गाडी? एकदम कंडिशन मध्ये. टायर कंडिशन पण चांगली आहे गाडीची. किमतीत माणसं म्हणून जाईल. थोडंफार होऊन जाईल माणसं. बरं, अजून एक त्याच्याच बरोबर अजून एक इंडिका. दुसरी जी इंडिका आहे ही पेट्रोल प्लस CNG आहे. 2008 चा मॉडेल आहे आणि ह्या गाडीची प्राइस ठेवली आहे 85,000. किमतीत मान सन्मान थोडंफार होऊन जाईल. आणि लोन सुविधा कोणत्या इयर पासून आहे आपल्याकडे? लोन सुविधा आपल्याकडे 2014 पासून चालू आहे. 2014च्या पुढे. हो. आणि यात दोन्ही कॅश टू कॅश मध्ये? कॅश टू कॅश मध्ये. बरं, ही काय कोणतं आहे? पेट्रोल इंजिन काय? ही पेट्रोल प्लस CNG. पेट्रोल प्लस CNG ऍव्हरेज नक्कीच चांगला असणार. नक्कीच ऍव्हरेज चांगला. मरून कलर मध्ये अवेलेबल आहे. आणि हे थोडं बंपरला घासलेले करून देणार करून देणार. कलर वगैरे. बरं, आता झाली आहे ती गाडी. नेक्स्ट जी गाडी आहे मारुती सुझुकीची जेन गाडी आहे. चारी टायर गाडीचे नवीन आहेत. मॅक्युल चारी नवीन आहे. सीट कव्हर वगैरे एकदम मॉडिफिकेशन केलेली गाडी. 1,10,000 रुपयाला आपण देणार ही गाडी. मॉडेल 2006 चं रिपासिंग केलेली गाडी आहे. बरं, कोणी मॉडिफाय गाडी घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच शिकण्या वगैरे साठी. हो, शिकण्यासाठी ह्या तिन्ही गाड्या ज्या आहेत ना, शिकण्यासाठी लो बजेट मध्ये आणलेल्या आहेत आपण. ही पण पेट्रोल इंजिन मध्ये? ही पण पेट्रोल इंजिन. बरं, मॅक्युल वगैरे टायर वगैरे सगळे ब्रँड न्यू आहेत? सगळे नवीन टायर आहेत. मॅक्विल नवीन आहेत. फायनल किती पर्यंत जाईल? ही जाईल 1,05,000 रुपयाला. 1 लाख फायनल. एक पण करून टाकेल. 1 लाख दिली तुमच्यासाठी. 2006 ची झेन. पेपर कधी पण क्लिअर आहेत? अजून 2.5 वर्ष पेपर क्लिअर आहेत गाडीचे. 2.5 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गाडी फिरू शकता. त्यानंतर हे जर पासिंग संपलं तर 10,000 रुपये रिनोव्हेशनला जातात RTO ला. तर तुम्ही 5 वर्ष पुढे वाढून घेऊ शकता. तर नक्कीच चांगली मॉडिफाईड केलेली झेन. i10 आहे 2012 चा मॉडेल आहे. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. MH12 मध्ये. ह्या गाडीची प्राइस फक्त 2 लाख ठेवली आपण. 2 लाखात i10 भेटते. ती पुणे पासिंग मध्ये. पुणे पासिंग. चाललेली किती? ही 70,000 चालली गाडी फक्त आणि फुल कंडिशन गाडी. 2012 मॉडेल. ही कॅश मध्ये डील होईल? कॅश मध्ये डील होईल. ही पण कॅश मध्ये. 2 लाखाचं बजेट असेल तर नक्कीच तुम्ही i10 परचेस करू शकता. स्विफ्ट न्यू लुक मध्ये स्विफ्ट आणलेली आहे. एकदम डिमांडिंग डिझेल मध्ये आणले. त्यात MH14 मध्ये आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. आणि ह्या गाडीची प्राइस आपण ठेवली फक्त 6,50,000 रुपये. 6,50,000. 2018 चा मॉडेल फर्स्ट ओनर आणि डिझेल इंजिन मध्ये. ह्याच्यावर लोन किती होऊन जाईल? ह्या गाडीवर 5.5 लाख रुपये लोन होईल. 1 लाख डाऊन पेमेंट आहे. आणि चालेल किती? ही चालली फक्त 60,000. 60,000 चाललेली आहे. आणि वेरियंट कोणता असणार आहे? हे VDI प्लस. VDI प्लस. नक्कीच गाडी इंटेरियर वगैरे बघून घ्या. कंडिशन तुमच्या समोर आहे. सेलेरिओ कंपनी फिटेड CNG घेऊन आले बघा. MH14 मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. ह्या गाडीची प्राइस 5,40,000 ठेवली आपण. त्याच्यावर लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. फक्त 1 लाख डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जाऊ. मॉडेल 2020. कंडिशन बघून घ्या. एकदम मिंट कंडिशन मध्ये. क्रॅश वगैरे कोणत्याही प्रकारे क्रॅश? लेटेस्ट गाडी असल्यामुळे एकही स्क्रॅच नाही गाडीला. सीट कव्हर सुद्धा आपण नवीन टाकलेले आहेत. आणि एकदम गुड आणि वेल मेंटेन कंडिशन मध्ये. पेट्रोल प्लस कंपनी व्हॅल्युएशनच्या हिशोबाने याच्यावर लोन किती होऊन जाईल? 4.5 लाख रुपये. आणि चाललेली किती म्हणले? 50,000 चालली फक्त गाडी. 50,000. शोरूम मेंटेन? शोरूम मेंटेन आहे पूर्ण. रेकॉर्ड शोरूम रेकॉर्ड आहे अख्खा गाडीचा. फर्स्ट ओनर मध्ये गाडी. वेरियंट
VX आहे. VXI व्हेरियंट मध्ये पॉवर विंडो वगैरे गाडीला भेटून जाईल, स्टेरिंग कंट्रोल सगळं काही. डस्टर रेनॉल्ड कंपनीची डस्टर आणलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंच ह्या रेटला गाडी भेटणार नाही. चॅलेंजिंग प्राइस आहे आपली, फक्त 4 लाख रुपये. 2015चं मॉडेल, डिझेल. ओनर सेकंड ओनर मध्ये गाडी. 2015 मॉडेल, किमतीत मान सन्मान होऊन जाईल. 4 लाखात तुम्ही डस्टर घ्यायचं असेल तर नक्की परचेस करू शकता डिझेल इंजिन मध्ये. लो बजेट सँट्रो. लो बजेटची सँट्रो घेऊन आलेलो आहे, फक्त 75,000 रुपयाला. बरं. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे, रिपासिंग केलेली, 2.5 वर्ष रिपासिंग चालू आहे. MH12 मध्ये गाडी आहे, 75,000 रुपयाला घेऊन जावा. 2000 कधीचं मॉडेल? 6ची रिपासिंग केलेली. 2006 मॉडेल, पेट्रोल इंजिन मध्ये भेटून जाईल. आणि किती म्हटले? 75,000. 70ला डील होईल फायनल, होऊन जाईल. 70,000 असेल तर तुमच्यासाठी, 70,000 तुमच्याकडे असतील तर नक्की सँट्रो भेटून जाईल. होंडा सिटी आहे, MH01 पासिंग आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. पूर्ण गाडीचा जो वापर आहे हा पुण्यामध्ये झालेला आहे. बरं. आणि डस्ट वगैरे काही नाही गाडीला, पूर्ण स्क्रॅचलेस गाडी आहे. स्टेरिंग कंट्रोल आहे गाडीला, एअरबॅग वगैरे सगळे आहे गाडीला. सीट कव्हर सुद्धा नवीन आहेत, टायर नवीन आहेत. आणि ह्या गाडीची प्राइस पण एकदम आपण कमी ठेवलेली, मार्केट पेक्षा कमी, फक्त 5 लाख रुपये. 16ची होंडा सिटी गाडी, 2016 मॉडेल आहे आणि पेट्रोल इंजिन मध्ये, प्युअर पेट्रोल इंजिन आहे. मित्रांनो, मार्केटला जरी तुम्ही 2015ची होंडा सिटी पेट्रोल मध्ये घ्यायला गेला तर नक्कीच 5 लाख प्राइसिंग चालू आहे. तुम्हाला इथं 2016ची गाडी 5 लाखात भेटून जाईल, त्यात पण किमतीत मान सन्मान होऊन जाईल. तर वॅगनर कंपनी पेड सीएनजी मध्ये वॅगनर आहे, 2012ची गाडी आहे, फक्त 2,40,000 रुपयाला देणार आहे. मार्केटमध्ये ह्या रेटला कुठेच भेटणार नाही. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे, 4 टायर नवीन आहेत, कुशन चांगलं आहे गाडीचं, सीएनजी वगैरे एकदम ओके गाडीचं. पेट्रोल प्लस सीएनजी ह्याला पण चांगला ऍव्हरेज आहे, 25 प्लस ऍव्हरेज भेटून 30चा ऍव्हरेज आहे कंपनी पेड सीएनजी ला, आणि पेट्रोलला 22चा ऍव्हरेज आहे गाडीला. पेट्रोलला तुम्हाला 22चा ऍव्हरेज भेटून जाईल पेट्रोल, आणि सीएनजी ला नक्कीच 30चा ऍव्हरेज भेटून जाईल. ह्याच्यावर लोन होऊन जाईल का कॅश टू कॅश? होऊन जाईल, 12च्या गाडीला होऊन जाईल. बरं. मोस्ट डिमांडिंग मर्सिडीज बेन्झ घेऊन आलेलो आहे आपण, आणि एकदम कमी प्राइस मध्ये, फक्त 5 लाख रुपये मध्ये आपण गाडी देणार आहे. 2010चं मॉडेल आहे आणि फुल कंडिशन मध्ये गाडी आहे. म्हणजे फक्त कॅश मध्ये घ्यायला लागेल, ह्याच्यावर लोन होणार नाही. पूर्ण इलेक्ट्रॉनिक जे पार्ट्स आहेत सगळे वर्किंग आहेत, सगळे पार्ट चालू आहे, जे एअरबॅग वगैरे, सनरूफ आहे सुद्धा गाडी याला, सगळं एकदम वर्किंग कंडिशन मध्ये. व्हेरियंट कोणता असणार आहे? डिझेल मर्सिडीज सी क्लास. सी क्लास तुमच्यासाठी अवेलेबल आहे, मर्सिडीज बेन्झ सी क्लास. व्हिडिओ मार्फत कंडिशन पाहून घ्या. गाडीला सनरूफ वगैरे सगळं काय आहे, आणि फुल मेंटेन. चालेल किती हो साधारण? 80,000 चालली गाडी. ओनर सेकंड. चालेल. सियाज मारुती सुझुकीची एकदम डिमांड मध्ये असलेली गाडी, सेडन मध्ये जर कोणाला मारुती सुझुकी मेंटेनन्सला परवडणारी गाडी म्हणजे सियाज आहे. एकदम कम्फर्ट आहे गाडीला, सगळे सीट कव्हर नवीन आहेत, टायर नवीन आहे, स्टेअरिंग कंट्रोल आहे गाडीला, एअरबॅग सुद्धा आहे, आणि फर्स्ट ओनर मध्ये MH14 मध्ये गाडी. बरं. आणि ह्या गाडीची प्राइस कोट केलेली आहे आपण फक्त 6,50,000 रुपये. 6,50,000 सियाज अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही सियाज, होंडा सिटी या जास्त करून तुमच्याकडे भरपूर अवेलेबल असतात. हो. त्यानंतर आपल्याकडे ज्या मार्केटला चालतात इर्टिगा, तर 2 इर्टिगा घेऊन आलेले. पहिली जी इर्टिगा आहे MH12 मध्ये, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे, आणि ह्या गाडीचा मॉडेल आहे 2018. ह्या गाडीची प्राइस आपण कोट केलेली 7,40,000 रुपये. 7,40,000 आणि पेट्रोल प्लस सीएनजी. पेट्रोल प्लस कंपनी सीएनजी. पेट्रोल प्लस कंपनी भेटेल सीएनजी. याला पण चांगला ऍव्हरेज येऊन जाईल. ऍव्हरेज 30चा ऍव्हरेज आहे सीएनजी ला, आणि पेट्रोलला 20-22 ऍव्हरेज देऊन जात. कमीत कमी लोन किती होऊन जाईल? तिच्यावर 6.5 लाख रुपयापर्यंत लोन होईल. 1 लाख डाऊन पेमेंट करा, तुम्हाला भेटून जाईल. ओनर फर्स्ट ओनर मध्ये. आणि चाललेली किती? 70,000 चालली फक्त गाडी. 70. सगळ्या एका तुम्ही मोस्टली गाड्या पाहाल तर लाखाच्या आतच चाललेल्या गाड्या असतात. त्यानंतर इर्टिगा आहे 2013ची, ही डिझेल व्हेरियंट मध्ये आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. त्या गाडीची फक्त प्राइस 5.5 लाख रुपये लावली आपण. 5.5. तुम्हाला इर्टिगा हवी, डिझेल मध्ये हवी असेल ती भेटून जाईल. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये हवी पाहिजे असेल ती भेटून जाईल. चॉईस तुमची मित्रांनो. मरून कलर, ग्रे कलर दोन्ही भेटून जाईल, पुणे पासिंग आणि पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये. वरना होंडाची वेर्ना आहे, भरपूर लोक वेर्नाला पसंती देतात. तर ह्या गाडीची आपण प्राइस फक्त 4 लाख ठेवली, आणि ती पण डिझेल व्हेरियंट मध्ये आहे गाडी. मॉडेल 2012चं मॉडेल आहे, एकदम कंडिशन आहे, स्टेअरिंग कंट्रोल, एअरबॅग सगळे गाडीला फंक्शन आहेत. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. या लवकरात लवकर देईल. डिझेल मध्ये वरना अवेलेबल आहे, आणि ती पुणे पासिंग मध्ये. मोस्टली गाड्या आपल्याकडे पुणे, पिंपरी चिंचवड पासिंग असतात. बरोबर. इनोवा काय माहिती असणार आहे? 2012ची इनोवा MH14. आपल्याकडे ज्या गाड्या आहेत सगळ्या गाड्यांचे इंजिन एकदम कंडिशन मध्ये आहेत. मी चॅलेंज करतो, तुम्ही ना गाडी गेल्यात आणि मेकॅनिक घेऊन या, पूर्ण गाडी चेक करा आणि त्यानंतर डील करा. कारण आपण घेताना सुद्धा गाड्या परचेस करताना मी स्वतः मेकॅनिक घेऊन जातो, पूर्ण गाडी प्रॉपर चेक करतो, त्यानंतर माझे पैसे इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा येताना चेक करायला आणले तरी माझी काही हरकत नाहीये. गाडीचे पेपर बघू शकता, गाडी बघू शकता, एकदम कंडिशन मध्ये आहेत आपल्याकडे. बरं, मॉडेल कसं आहे? 2012ची आहे, आणि या गाडीची प्राइस फक्त ठेवलेली आपण 6 लाख रुपये.
4 लाखात मित्रांनो टोयोटाची इनोवा घेऊन जावा, ती पण डिझेल इंजिन डिझेल इंजिन मध्ये आणि डबल एसी आहे गाडीला. बरं. शेवटपर्यंत एसी आहे, एअरबॅग आहेत गाडीला, स्टेअरिंग कंट्रोल आहे, फंक्शन भरपूर आहेत गाडीला. सेकंड रो आणि थर्ड रो मध्ये तुम्हाला एसी भेटून जाईल. ह्याच्यावर लोन होऊन जाईल का? होऊन जाईल, नक्कीच होऊन जाईल. किती होऊन जाईल त्या साधारण? गाडीवर लोन होईल 1.5 लाखापर्यंत डाऊन पेमेंट करा, बाकी लोन होऊन जाईल गाडी. आणि डॉक्युमेंट काय आणायचं लोन साठी? डॉक्युमेंट जर ज्यांचं सिव्हिल चांगला असेल त्यांच्यासाठीच लोन होईल. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागेल आणि त्यांचं सिव्हिल ओके पाहिजे तर आपण महाराष्ट्रात कुठे लोन करून देऊ. संपूर्ण महाराष्ट्र लोन सुविधा अवेलेबल आहे. तुम्हाला डिटेल जर समजली नसेल तर स्क्रीनवर नंबर आहे मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून अजून माहिती जाणून घेऊ शकता. आणि चॅनलचा रेफरन्स दिला, किमतीत नक्कीच मान सन्मान होऊन जाईल. स्विफ्ट आहे, एकदम मॉडिफाय केलेले. त्यानं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गाडीचे मॅक्युल दाखवतो. सगळे मॅक्युल जे आहेत ना नवीन टाकलेले आहेत, ऑर्डर करून मॅक्युल मागवलेले आहेत. एकदम डिझाईन मध्ये मॅक्युल आहेत, प्लस MH14 नंबर पण चांगला आहे 7336. या गाडीची प्राइस फक्त 5.7 लाख रुपये ठेवलेली आहे. रेड कलर मध्ये गाडी आहे आणि 5.7 लाख रुपयामध्ये तुम्हाला फक्त 1 लाखच डाऊन पेमेंट करायचं आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण लोन करून देणार आहे. तर लवकरात येऊन रेड ब्युटी तुम्ही घेऊन जाऊ शकता. ही पण डिझेल मध्ये डिझेल मध्ये व्हेरियंट मध्ये. ह्याच्या अगोदर एक सिल्वर दाखवली, रेड कलर मध्ये देखील अवेलेबल आहे. दोन्ही ऑप्शन आहेत आणि नक्की ह्याच्यावर 60-70 हजाराचं मॉडिफाय नक्की नक्की. आणि प्लस मध्ये सगळ्यात लेटेस्ट मॉडेल 19चं मॉडेल आहे, 2019चं मॉडेल आहे. व्हेरियंट व्हिडिओ व्हेरियंट मध्ये तुम्हाला स्विफ्ट भेटून जाईल रेड कलर मध्ये 2019 मॉडेल. जरा आता त्या खाली येऊया. हो, त्याच्या खालचं मॉडेल डिमांड मधली जी स्विफ्ट आहे MH12 पासिंग मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे आणि ह्या गाडीची प्राइस ठेवली 4,25,000 फक्त. हिला सुद्धा 1 लाख डाऊन पेमेंट करा आणि व्हाईट कलर स्विफ्ट घेऊन जावा. स्विफ्ट साठी तुम्हाला ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत. तुम्हाला ओल्ड शेप मध्ये हवी असेल ती भेटून जाईल, न्यू जरा लेटेस्ट मध्ये हवी असेल ती भेटून जाईल. i20 घेऊया. i20 पाहिजे असेल आजच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच अवेलेबल आहे. पंकज भाऊ माहिती? होंडाची i20 आहे, 2018चं मॉडेल आहे. ठीक आहे. डॉक्टर यूज आहे, सगळ्यात महत्वाचं ह्या गाडीची खासियत नाही. डॉक्टर यूज आहे, फक्त किलोमीटर 40,000 चाललेले. ह्या गाडीची शोरूम हिस्ट्री आहे. तुम्हाला किलोमीटर ओरिजिनल आहे का नाही ते चेक करायचं असेल तर शोरूमला तुम्ही चेक करता. सगळ्या सर्व्हिसिंग शोरूमला झालेले आहेत. 4 गाडीचे टायर नवीन आहेत, सीट कव्हर वगैरे एकदम बेस्ट कंडिशनला आहे. स्टेअरिंग कंट्रोल आहे, एअरबॅग आहे गाडीला. फक्त प्राइस ठेवली आपण 5,50,000. त्याच्यावर लोन किती होऊन जाईल साधारण? ह्यावरती लोन फॅसिलिटी जी आहे ते 4.5 लाखापर्यंत लोन होईल. 1 लाख डाऊन पेमेंट करा आणि i20 घेऊन जा आणि किमतीत मान समान होऊन जाईल. थोडंफार होऊन जाईल. आणि हीच गाडी हेच मॉडेल जर शोरूमला नवीन घ्यायला गेलं तर काय प्राइसिंग असेल त्या साधारण? गाडीची आता प्राइस जी चालू आहे 11 लाख रुपये चालू आहे. आणि आता जे नवीन गाड्या आहेत ते BS6 इंजिन मध्ये आहेत, त्याला सगळे सेन्सर वगैरे झालेले आहेत. तसं जे ह्या ज्या गाड्या आहेत ओल्ड मध्ये त्याला सेन्सर वगैरे नाही. तुम्ही बाहेर कुठेही शोरूमला सर्व्हिसिंग करू शकता. आउटसाइडला तुम्हाला सगळ्या गाडीचे पार्ट वगैरे भेटून जाईल. तर नक्कीच तुम्ही सेकंड हँड मध्ये घ्यायला गेला तर नक्कीच डिस्काउंट सोबत चांगली गाडी भेटून जाईल. 11 लाखापेक्षा किती लाख कमी होतील याच्यात? ह्यात बघा ना आपण आता किती केलेले आहेत, 5.5 लाख रुपये कमी केलेले. 5.5 लाख. प्राइस काय सांगितली? 5.5 लाख रुपये. 5.5 लाखात देणार आहे? 5.5 हो. तर 5.5 लाखात तुम्हाला i20 भेटून जाईल पेट्रोल इंजिन मध्ये. पेट्रोल इंजिन चालेल. आणि 40,000 किलोमीटर चाललेली मित्रांनो. ऍक्च्युली माझं जे शॉप आहे ते 10 वर्षापासून असल्यामुळं स्विफ्ट डिझायर ही गाडी माझ्याकडे एकदम कमी मध्ये येते, कारण ही भरपूर मार्केटला चालते. डिझायर ही जी गाडी एकदम सेडन मध्ये पण पडते आणि एकदम लॉंग रूटला पण लोक युज करतात आणि मेंटेनन्सला पण चांगली. MH14 मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे, 2015चं मॉडेल आहे. फक्त 5 लाख रुपयाला CNG गाडी देणार आहे. 5 लाखात CNG मॉडेल. 2015ची फर्स्ट ओनर, 15 मॉडेल फर्स्ट ओनर, पेट्रोल प्लस CNG मध्ये गाडी. व्हेरियंट कोणता असणार आहे? ही BX आहे. हे त्यात 4 पॉवर विंडो येतात तुम्हाला आणि गाडीचे सीट कव्हर सुद्धा मी नवीन टाकलेले. ह्याच्यावर पण मान समान होऊन जाईल. ह्याच्यावर किती लोन होऊन जाईल साधारण? ह्याच्यावर लोन जे होईल 4 लाखापर्यंत होईल. 1 लाख डाऊन पेमेंट करायला लागेल. बरं चालेल. वॅगनर आहे, कंपनी फिटेड CNG आहे. बरं. MH14 मध्ये गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे गाडीचा. त्या गाडीची प्राइस ठेवली फक्त 4 लाख रुपये. 4 लाखात वॅगनर हवी असेल ती भेटून जाईल. ही पण VX आहे? हा, VX. ती पण VX आहे, व्हेरियंट मध्ये भेटून जाईल. BMW प्रीमियम मध्ये BMW आणलेली आपण. बरं. MH12 फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. बरं. 520 5 सिरीज म्हणतात त्या गाडीला. गाडीला पूर्ण सनरूफ आहे, सगळे फंक्शन एकदम आहे. ब्लॅक कलर शक्यतो भेटत नाही, आपण ब्लॅक कलर मध्ये 5 सिरीज आणली आहे. फक्त गाडीची प्राइस ठेवली आहे 10 लाख रुपये. मार्केटला पिंपरी चिंचवड मध्ये 10 लाख रुपये 5 सिरीज कुठेच भेटणार नाही. तुम्ही या लवकरात या आणि गाडीची डील करा. मॉडेल 2012 मॉडेल BMW T डिझेल इंजिन मध्ये 520D अवेलेबल आहे. फुल्ली मेंटेन आहे. फुल मेंटेन आहे गाडी एकदम. येताना मग गाडी घेताना काय काय चेक करावं? मग
गाडी घ्यायला तर तुम्ही जर पहिली प्रीमियम गाडी वापरत असाल तर सांगायची गरज नाही. तर जे नवीन कस्टमर आहेत त्यांनी पूर्ण गाडीचे फंक्शन चेक करून घ्या, त्यानंतरच गाडीची डील करा. आणि ऑनलाईन वगैरे एखाद्याला टोकन टाकायचं असेल तर कधीच ऑनलाईन टोकन टाकू नका. माझ्याच दुकानाचं नाही, मार्केटला ज्यांचे पण दुकान आहेत, तुम्ही स्वतः पहिली गाडी चेक करा, पेपर चेक करा. तुम्हाला जर सॅटिस्फाय वाटलं तर गाडी बुक करा. कारण कसं टोकन टाकलेलं कधी परत रिटर्न भेटत नाही. तर कधी ऑनलाईन कोणतीही वस्तू घेताना तुम्ही समोर चेक करा, मगच गाडीची डील ही करा. गाडी आहे MH14 मध्ये टोयोटाची इनोवा घेऊन आलेलो आहे. त्या गाडीची प्राइस जी आहे ती 10 लाख रुपये ठेवली आपण. मॉडेल जे आहे 2015च आहे आणि सगळ्यात टॉप मॉडेल आहे इनोवा मधलं, जेड मॉडेल म्हणतात त्याला. चारही गाडीचे टायर सुद्धा नवीन आहेत, मॅक्युल आहेत गाडीला, स्टेअरिंग कंट्रोल, एअरबॅग सगळे फंक्शन आहेत. या गाडीची प्राइस फक्त 10 लाख रुपये. 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करा आणि गाडी घेऊन जा. ह्याचं रनिंग काय? ह्याची रनिंग झालेली आहे 1,40,000 चालली आहे. 1,40,000 किलोमीटर चालेल. 2015 मॉडेल. 15चं मॉडेल. ही पण डिझेल इंजिन मध्ये टॉप मॉडेल भेटून जाईल. तर स्क्रीनवर नंबर आहे, अख्ख्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर एकदा ऍड्रेस परत सांगू. आपला जो ऍड्रेस आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आल्यानंतर शिवार चौक मध्ये आपलं सिद्धिविनायक मोटर्स म्हणून शॉप आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. ज्यांना ऍड्रेस किंवा गाडीचे डिटेल पाहिजे असेल व्हॉट्सअपला हाय करा, तुम्हाला गाडीचे फोटो, लोकेशन आणि पूर्ण डिटेल माहिती भेटून जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. मित्रांनो आता टाइम झालेला पाहू शकता तुम्ही, 7 वाजलेले आहेत. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करून गाडीची डील करा. तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर जाता सर काय सांगाल आमच्या व्ह्यूअर्सला? दादा मी हेच सांगतो, आता तर गणपतीचा सीझन आलेला आहे, लवकर या. आपण एकदम जेवढं तुम्हाला डिस्काउंट आणि जेवढे फॅसिलिटी चांगली देता येईल तेवढे आपण लवकरात लवकर देऊया. तर शेअर करा, ज्यांना कोणाला गाडी घ्यायची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी भेटतो असं नवीन व्हिडिओ सोबत लवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.